झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नुकताच एक मोठा लीप पाहायला मिळाला, ज्यामुळे कथेला एक वेगळंच वळण मिळालं आहे. पडद्यावर सासू सुनेच्या नात्यातील कटुता आणि वाद पाहायला मिळत असले तरी ऑफस्क्रीन मात्र या दोघींचा बॉन्ड कमालीचा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकरने तिच्या खऱ्या आयुष्यातील सासूबाबत आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या स्वभावाविषयी धक्कादायक पण तितकेच गोड असे खुलासे केले आहेत. मालिकेत आलेल्या लीपनंतर सध्या सासर आणि माहेरची परिस्थिती बदलली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राप्ती रेडकर हिने तिच्या मनातील खंत बोलून दाखवली. ती म्हणाली, आता बरंचसं शूटिंग बदललं असून मी व्हाईट हाऊसला जाणं खूप मिस करते आहे. हल्ली माझे सुलेखाताईंसोबत देखील सीन जास्त होत नाही. आज बऱ्याच महिन्यानंतर आज आमचे सीन लागले आहेत, पण बऱ्याच वेळा मी रूममध्ये एकटी असते तेव्हा मला अजिबात करमत नाही. सेटवर सुलेखाताई, सारंग, अमृता किंवा राजकुमार दादा यापैकी कोणीच नसतं. त्यामुळे सासूबाई मला कधी एकदा पुन्हा घरी घेऊन जात आहेत याची मी वाट बघत आहे. दरम्यान पडद्यावर अत्यंत कडक आणि खाष्ट वाटणाऱ्या सुलेखा तळवलकर खऱ्या आयुष्यात कशा आहेत याचं गुपित प्राप्तीने उघड केलं. प्राप्ती म्हणाली, ताई इतकी सिनियर अभिनेत्री असूनही कधीच कोणावर रुबाब झाडत नाही किंवा कोणाला हक्काने शिकवायला जात नाही. ती सेटवर सगळ्यांचे खूप लाड करते. तिच्याकडे नेहमी खाऊचा अख्खा बास्केट भरलेलं असतं. ती सेटवर सर्वांना खाऊ वाटत असते. शी इज अ गिव्हर. प्राप्ती म्हणून मला तिच्या हातचं चिकन खायला प्रचंड आवडतं. यावर सुलेखा यांनीही मी स्वतः अजून इंडस्ट्रीत शिकत आहे असे म्हणत कमालीचा नम्रपणा दाखवला. सुलेखा तळवलकर यांनी देखील त्यांच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देत सांगितलं की आमच्या वेळी सिनियर कलाकारांबद्दल मनात एक आदरयुक्त भीती असायची. सिनियर्सकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आपण नेहमी स्पंजसारखं असायला हवं, जेणेकरून आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी आपण लगेच शोषून घेऊ शकतो. एका चाळणीसारखं काम करून चांगलं ते घ्यायचं आणि वाईट सोडून द्यायचं, हे संस्कार मला मिळाले आणि तेच मी आज पाळते. सुलेखाताईंच्या या शिकवणीमुळेच आजची तरुण पिढी त्यांना भरभरून प्रेम करत असल्याचं या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे. मुलाखतीदरम्यान प्राप्तीला जेव्हा तिच्या खऱ्या आयुष्यातील सासूबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने मनमोकळेपणाने उत्तर दिले. प्राप्ती म्हणाली, मी याविषयी कधी आधी विचार केला नव्हता, पण मला पडद्यावरील तिलोत्तमासारखी सासू अजिबात नकोय. मला खऱ्या आयुष्यातील सुलेखाताई आणि मेघाताई यांच्यासारखी सासू हवी आहे. जर सुलेखाताई माझी सासू असती तर आम्ही सासू सून न राहता बेस्तीच झालो असतो. आम्ही एकत्र मेकअपच्या गोष्टी केल्या असत्या, मनसोक्त फिरलो असतो आणि एकमेकींसोबत धमाल केली असती. मला झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सावली आणि तिलोत्तमा यांची भूमिका आवडते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.